नमस्कार मंडळी, खाद्यरुचीमध्ये आज आपण कैरीची वर्षभर टिकणारी वाळवण रेसिपी बघणार आहोत। बाजारात आत्ता भरपूर कैऱ्या आलेल्या आहेत। अशा प्रकारे कैरीची ही वाळवण रेसिपी करून ठेवली तर वर्षभर तुम्ही कैरीचा स्वाद घेऊ शकता। म्हणूनच आपण वर्षभर टिकणारी साठवणीतील कैरी करणार आहोत। अगदी वर्षभर टिकते, अजिबात खराब होत नव्हते। फक्त अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घालायची आणि तुम्ही भाजीमध्ये किंवा आमटीमध्ये वापरू शकता। त्यासाठी इथे कैरी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत, पुसून घेतलेल्या आहेत आणि त्याचं वरचं साल आहे ते आपण काढून घ्यायचं आहे। शक्यतो गावठी आंबट कैऱ्या वापरायच्या, जेणेकरून तिचा जो स्वाद आहे तो आणखीन वाढतो। हे बघा, अशा प्रकारे आपण कैरीचे सगळं वरचं जे साल आहे ते काढून घेणार आहोत आणि वर्षभर टिकण्यासाठी छोटे छोटे टिप्स पण तुम्हाला शेअर करणार आहे। संपूर्ण साल काढल्यानंतर अशा प्रकारे आपण कैरीच्या फोडी करून घ्यायच्या आहे। मध्यम आकाराच्या आपण फोडी करून घेणार आहोत। खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही करायच्या, मध्यम आकाराच्या आपण फोडी करून घेणार आहोत। अशा पद्धतीने हे बघा, मधला जो बाटा आहे तो काढून घेणार आहोत आणि अशा प्रकारे कैरीची आपण फोडी करून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण कैरीच्या फोडी करून घेऊयात। खूप पातळ फोडी केल्या ना तर ती वाळल्यानंतर आणखीन पातळ होते, त्यामुळे तिचा गर आहे तो तेवढासा खाता येत नाही। त्यामुळे मध्यम आकाराने फोडी करून घ्यायच्या आहेत। हे बघा, अशा पद्धतीने आपण सर्व कैरीच्या फोडी करून घेऊया। छानच। आता एका बाउलमध्ये ह्या सर्व फोडी आहेत त्या मी करून घेतलेल्या आहेत, त्या सर्व काढून घ्यायच्या आहेत। हे बघा, इथे मी 8 ते 10 कैरीच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। अशाच प्रकारे दरवर्षी मी वाळवणाची ही कैरी नक्की करून ठेवते, साठवणीतली कैरी, जेणेकरून वर्षभर आम्हाला ही कैरी खाता येते। याला आंबोशीही बोलतात आणि कोकणामध्ये आवर्जून प्रत्येक घरामध्ये ही कैरी केली जाते, साठवणीतील कैरी। आता इथे 2 ते 3 चमचे आपण मीठ घालायचं आहे या कैरीच्या फोडींमध्ये। हे बघा, आणि व्यवस्थित अशा प्रकारे टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे कैरीच्या फोडी आहेत त्याच्या वरखाली करून घ्यायच्या आहे, जेणेकरून सर्व फोडींना छान एकसारखं असं मीठ लागलं जातं। अगदी 1 ते 2 मिनटं छान असं मिक्स करून घेतल्यानंतर हलकंसं पाणी सुटतं। जास्त मिक्स करत बसायचं नाही आहे, लगेचच आपण ह्या वाळत घालणार आहोत। हे बघा, व्यवस्थित छान असं आपण कैरीच्या फोडी आहेत त्या छान अशा मिक्स करून घेतलेल्या आहेत। यात आणखीन काहीच घालण्याची गरज नाही आहे, फक्त मी मीठ घातलेलं आहे। आणि तुम्हाला जर मसाला कैरी करायची असेल तर त्यामध्ये तुम्ही जिरे पावडर, धने पावडर आणि तिखट घातलं तरीसुद्धा चालेल। आणि अशाच प्रकारे ह्या कैरी ज्या आहेत फोडी त्या वाळवून घेणार आहोत। आता इथे मी सूप घेतलेला आहे, तुम्ही ताट घेतलं तरीसुद्धा चालेल, पण वर प्लास्टिकचा पेपर घ्यायचा आहे, जेणेकरून आपलं जे ताट आहे ते खराब होणार नाही। आता सारख्या अशा या कैरीच्या फोडी आहेत त्या आपण छान अशा पसरवून घेऊयात आणि 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये आपण वाळवून घेणार आहोत। हे बघा, सर्व कैऱ्या आता छान मी पसरवून घेतलेल्या आहेत आणि 2 ते 3 दिवस कडकडी उन्हामध्ये वाळवून घेणार आहे। मस्तपैकी आपली वर्षभर टिकणारी ही कैरीची साठवणीतील कैरी तयार होते, किंवा आंबोशीही बोलतात। आता 2-3 दिवसानंतर मी तुम्हाला दाखवते। हे बघा, 3 दिवस छान कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे। मस्तपैकी आपली वर्षभर टिकणारी ही कैरी तयार झालेली आहे। एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायची, अजिबात खराब होत नाही। आणि कशा पद्धतीने ठेवायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। हे बघा, व्यवस्थित छान अशी सुकलेली आहे। फक्त वापरण्याआधी अर्धा तास आधी पाण्यामध्ये भिजत ठेवायची आणि वापरायची। आणि जर तुम्हाला अशाच पद्धतीने आमचूर पावडर करायची असेल तर हीच कैरी बारीक तुकडे करून मिक्सरला फिरवली तर तुमची आमचूर पावडर तयार होते। आता हे बघा, एक इथे एअरटाईट कंटेनर किंवा एक बरणी घेतलेली आहे प्लास्टिकची, त्यामध्ये थोडंसं मीठ पसरवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे सर्व ही आपण सुकवलेली जी कैरी आहे ती घालायची आहे आणि वरून पुन्हा थोडंसं मीठ पेरायचं आहे। म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही ठेवली तर वर्षभर अजिबात खराब होणार नाही, फ्रीजमध्ये ठेवण्याची सुद्धा गरज नाही। हे बघा, आता वरून थोडंसं आणखीन मीठ पेरूया। हे बघा, आणि झाकण लावून ठेवून द्यायचे आहे। अशा पद्धतीने नक्की ट्राय करा। आंबोशी म्हणतात किंवा साठवणीतील कैरी असेही म्हणतात। आणि जर तुम्हाला आंबट वरण करायचं असेल
किंवा नॉनव्हेज रेसिपीमध्ये सुद्धा तुम्ही ही आंबोशी किंवा वाळवणाची कैरी वापरू शकता. कोकणामध्ये प्रत्येक घरात ही वाळवण रेसिपी केली जाते आणि तुम्ही सुद्धा कधी केली नसेल तर नक्की करून बघा आणि साठवून ठेवा. जेव्हा कैरीचा सीझन संपतो तेव्हा कैरीची आठवण येते तेव्हा वापरा. आवडल्यास लाईक करा.